जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर खुर्द रायतेवाडी फाटा पुणे नाशिक रोडला एक धक्कादायक घटना घडली आहे। संगमनेर खुर्द परिसरातील रायतेवाडी फाटा पुणे नाशिक रोड या ठिकाणी रोडच्या कडेला असलेल्या हॉटेल दिव्यांका या दुकानाला HR 55A-T2926 या कंटेनरने पहाटे 5:30च्या दरम्यान जोराची धडक दिली। यात हॉटेलचे नुकसान झालेले आहे। दैव बलवंतर त्या हॉटेलमध्ये 4 माणसं झोपलेली होती। 4 पैकी एकाला मुक्कामार लागलेला आहे। नशीब ते वाचले। दरम्यान त्यांनी हॉटेलचा नवीन व्यवसाय चालू केला होता। त्यांनी व्यवसायासाठी 5 लाख रुपये कर्ज काढले होते। त्यांच्या हॉटेलमधील वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर। माझ्या सुद्धा हाताला लागलेलं आहे। मी वाचलो त्याच्यामधून। बोला ना। रात्री 5:30ला गाडी आतमध्ये घुसली आणि मी थोडक्यात वाचलो। माझ्या दुकानामध्ये भरपूर सामान होतं, एक मशीन होते आणि सर्व नुकसान झालेली। हॉटेलचा व्यवसाय चालू केला होता, कर्ज काढलेलं होतं, भरपूर नुकसान झालेली आहे। माझ्या दुकानाची नुकसान भरपाई मला भेटावं। कंपनीला विनंती आहे का माझी नुकसान भरपाई मला भेटावं। मी कर्ज काढलेलं आहे, मी नवीनच व्यवसाय करत आहे। त्याच्यामध्ये जीव वाचला, गाडी दुकानात घुसली आणि माझा जीव वाचला। मी बलवंत असल्यामुळे माझा जीव वाचला। कंटेनर डायरेक्ट घुसला हॉटेलमध्ये। आम्ही उठलो, आम्हाला दरवाजा सुद्धा काय नुकसान झालं त्याच्यात? आमची सगळीच नुकसान झालं, काहीच राहिलं त्याच्यात मारवर नाही त्याची पण नुकसान झालं। काढून आम्ही भरलेला आहे। आम्ही सगळे इथं राहतो, कुटुंबच इथं आहे सगळं। आमचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आम्हाला आहे ना त्याची भरपाई नुकसान पाहिजे। कंपनीवाल्यांनी ना आमचं 5 लाखाचं नुकसान केलेलं आहे, पण आम्ही आता कशी भरपाई करणार? आणि कर्ज काढलं होतं का? कधी कर्ज काढलं होतं? 2-3 महिने झाले की आम्ही कर्ज काढलेलं आहे। कर्ज काढून हे उभं केलेलं आहे आम्ही। तुम्ही राहायलाच इथंच होते ना? आम्ही इथंच होतो राहायला सगळं। आमचं कुटुंबच इथं आहे सर। किती जण होते? आम्ही 5 जण इथं। आम्ही 5ही जण वाचलो।